उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. आपण उत्पत्तीच्या पुस्तकात इतिहासाच्या अगदी सुरुवातीपासून पवित्र शास्त्रातून आपला सुंदर प्रवास सुरू ठेवत आहोत. मागील भागात आपण मानवाच्या निर्मितीचा अभ्यास केला, जो मातीपासून बनवला गेला तरीही देवाच्या श्वासाने त्याला जीवन मिळाले. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा वेगळा असा हा मनुष्य देवाच्या प्रतिमेसारखा आहे. त्याला आत्मा, बुद्धी आणि नैतिक समजूतदारपणाची देणगी मिळाली आहे. तो खरोखरच आपल्या निर्माणकर्त्यासोबत सहवासासाठी अद्भुत आणि आश्चर्यकारकपणे बनवला गेला आहे. प्रियांनो, आज आपण या प्रवासात पुढचे पाऊल टाकूया. निर्मितीनंतर मनुष्यासाठी असलेली देवाची अट आपण पाहू. ही अट देवाची प्रेमळ आज्ञा होती, ज्याद्वारे मनुष्याच्या आज्ञाधारकपणाची आणि जबाबदारीची परीक्षा घेतली गेली. आपण स्त्रीच्या निर्मितीची कोमल आणि गहन कथा देखील पाहू, जिला देवाने मनुष्याची परिपूर्ण सोबती आणि पूरक म्हणून घडवले. तर आणखी वेळ न घालवता चला आजच्या अभ्यासाद्वारे ही मौल्यवान सत्य एकत्र उघड करूया. आपण अध्ययन सुरू करूया. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती याच्या 2 अध्यायाच्या 8 वचनांपर्यंत अध्ययन केले होते. आज आपण 9 ते 25 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. यावेळेस आपण उत्पत्ती 2 अध्याय वचन 9 हे वाचूया. उत्पत्ती अध्याय 2 वचन 9. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली. प्रियांनो, या ठिकाणी आमचे लक्ष काही शब्दांकडे वेधले जाऊ शकते. तो शब्द आहे झाड. यात उल्लेखलेली झाडे असामान्य अशी झाडे आहेत, ज्यांचा विशेषतः उल्लेख केला आहे. जीवनाचे झाड आणि चांगल्या आणि वाईटाचे ज्ञान देणारे झाड. या झाडांबद्दल जास्त काही सांगता येणार नाही, कारण ही झाडे आज आपल्या अवतीभोवती सापडत नाहीत. जणू काही या झाडांना या दृश्यातून काढून टाकण्यात आले आहे. प्रभुदेवाने वाढ व्हावी या उद्देशाने बनवले आणि तुमच्याही लक्षात येईल की ही झाडे पाहण्यास आनंददायी होती आणि अन्नासाठी देखील चांगली होती. त्यांचे सौंदर्य आणि त्यांची व्यावहारिक बाजू होती, दोन्ही त्यांच्यात एकत्रित होते. कदाचित जसे एखाद्या फर्निचरविषयी विक्रेता म्हणतो, हे फर्निचर दिसायला सुंदर तर आहेच, तसेच ते उपयुक्तही आहे. अशा प्रकारे आपल्याला या झाडांविषयी तुलना करता येईल. एदेन बागेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथे काही सुंदर झाडे होती, परंतु ती कार्यशील देखील होती. खरं तर ती अन्नासाठी चांगली होती. आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिथे आपल्याला अजून त्यांचे सौंदर्य दिसते. पृथ्वीवर मानवाच्या पतनाचा शाप असूनही त्यातून काटे आणि काटेरी झुडपे निर्माण होतात, तरीही त्यांच्यात एक सौंदर्य आहे. जर तुम्ही कधी कोकण किनारपट्टीवर फिरण्यासाठी गेलात तर तेथील निसर्गरम्य ठिकाण आणि निसर्गाच्या सानिध्यातील रंगीबेरंगी पाने, फुले पाहताना किती विलक्षण वाटते. आणि खरं सांगू का, त्यांचे वर्णन करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. तसेच जेव्हा आपण समुद्र किनाऱ्याकडे उंचावरून खाली पाहतो तर तिथे दाटीवाटेने वसलेली छोटी छोटी घरे दिसतात आणि त्यांच्या अवतीभोवती नारळाची झाडे, पपईची झाडे, केळी इत्यादी झाडे दिसतात. हे सर्व सौंदर्य डोळ्यात सामावून घेण्यासाठी आम्हाला आधाशासारखे हे सर्व दृश्य टिपावे लागते. आणि विशेष म्हणजे त्या सौंदर्याने आश्चर्यचकित झाल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. आणि जर एखादी व्यक्ती विश्वासणारी असेल तर नक्कीच त्या निर्माणकर्त्याचे मनोमन आभार मानल्याशिवाय राहूच शकणार नाही. प्रियांनो, एदेन बाग ही देखील नक्कीच एक सुंदर जागा असेल. प्रियांनो, कदाचित आपण मनाने एदेन बागेत
पोचलो देखील असाल. आता आपण उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 10 ते 14 ही वचने वाचणार आहोत. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. पहिलेचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशास वेढीते. तेथे सोने सापडते. या देशचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेधही सापडतात. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. ही सगळ्या कुश देशास वेढीते. तिसऱ्या नदीचे नाव हिदक्केल. ही अश्शूरच्या पूर्वेस वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. कुश देशाला वेढणारी म्हणजेच इथिओपियातील नदीचे नाव नाईल नदी असेल आणि हिद्दकेल ही टायग्रीस नदी असेल. पुढे 15वे वचन काय म्हणते आपण पाहूया. उत्पत्ती दुसरा अध्याय वचन 15. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. या ठिकाणी हे लक्षात घेणे विलक्षण आहे की या मनुष्याचे वर्चस्व होते आणि निसर्गाच्या शक्तींनी त्याच्या हाकेला प्रतिसाद दिला. प्रियानो, आता आपण मनुष्याला घातलेली अट याविषयी पाहणार आहोत. 16 आणि 17 ही वचन आता आपण वाचूया. उत्पत्ती दुसरा अध्याय 16 आणि 17 वचने. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. माणसाने मरावे हा देवाचा मूळ हेतू नव्हता, तर आता मनुष्याला त्याबद्दल परीक्षा द्यायची आहे. आम्हाला माहीत आहे की मनुष्याला स्वतंत्र इच्छा असते आणि विशेषाधिकार नेहमीच जबाबदारी निर्माण करतो. हे एक असे विधान आहे जे खरे आहे. ज्या मनुष्याला स्वतंत्र इच्छा दिली जाते त्याला देवाची आज्ञा पाळायची की नाही हे ठरवण्यासाठी त्याची परीक्षा होते. काही वर्णनकार असे सुचवतात की बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ विषारी होते. काय तुमचे मत असे आहे का की ते बागेतील सर्वोत्तम फळ होते? कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. लक्षात ठेवा की मनुष्यामध्ये त्रैक्य आहे आणि त्याला तिहेरी मार्गांनी मरावे लागेल. आदाम 900 वर्षांहून अधिक काळानंतर शारीरिकरित्या मरण पावला नाही, परंतु देवाने म्हटले होते ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मृत्यू म्हणजे वेगळे होणे, आणि ज्या दिवशी आदामाने ते खाल्ले त्याच दिवशी आध्यात्मिकरित्या देवापासून वेगळा झाला. ह्याची तुम्ही खात्री बाळगू शकता. आता आपण उत्पत्ती याचा दुसरा अध्याय आणि 18वा वचन वाचूया. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेन. देवाने मानवाला काही काळासाठी एकटे बागेत ठेवण्यामागे एक उद्देश होता. त्याला गरज आहे हे दाखवण्यासाठी. त्याची गरज काय होती? त्याला त्याच्या सोबत राहण्यासाठी कोणीतरी हवे आहे ही त्याची गरज होती. पुढे आपण उत्पत्ती दुसरा अध्याय 19 हे वचन वाचूया. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडिल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याचकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. या ठिकाणी आम्हाला विश्वास ठेवावा लागतो की सर्व प्राण्यांना नावे देण्यासाठी त्या माणसाने हुशार असणे आवश्यक होते, आणि आदामाने त्याच हुशारीने नावे दिली. वचन 20 मध्ये म्हटले आहे. उत्पत्ती दुसरा अध्याय वचन 20. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक म्हणजे त्याला सहमती दर्शविणारा आणि उत्तर देणारा, त्याचा मदतनीस, त्याचा दुसरा अर्धा भाग. प्रियांनो, लग्न होईपर्यंत पुरुष हा अर्धा पुरुष असतो आणि ते पाहणे खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी मी लग्नाला प्रोत्साहन देत नाही, आणि तरीही मी म्हणेन की पुरुष आणि स्त्री दोघांच्यासाठीही देवाचा हा हेतू आहे. स्त्रीने पुरुषाला उत्तर द्यावे. आता आपण आणखी पुढे जात असताना स्त्रीची निर्मिती कशी झाली हे पाहणार आहोत.
वाचूया आपण उत्पत्ती याचा 2 अध्याय आणि 21 आणि 22 ही वचनं आहे. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला, तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. स्त्री आदामापासून, आदामाच्या फासळीतून घेतली आहे. एक प्रख्यात पवित्र शास्त्र भाष्य ग्रंथकार यांनी म्हटले आहे की देवाने स्त्रीला पुरुषाच्या मस्तकातून, ती त्याच्यापेक्षा वरचढ व्हावी म्हणून घेतले नाही. त्याने तिला पुरुषापेक्षा कमी दर्जाची व्हावी म्हणून पुरुषाच्या पायापासून घेतलं नाही, तर त्याने तिला पुरुषाच्या छातीपासून, फासळीतून घेतले, जेणेकरून ती समान दर्जाची, त्याच्या बरोबरीची असावी. नेमका हाच उद्देश आहे, ती पुरुषाचा दुसरा अर्धा भाग असावी. देवाने जेव्हा म्हटले, पत्नींनो तुमच्या पतींच्या अधीन राहा, तेव्हा त्याचा अर्थ असा होता की तिने त्याला प्रतिसाद द्यावा, त्याला उत्तर द्यावे. पत्नी हा त्याचा दुसरा भाग आहे, त्याचा दुसरा अर्धा भाग आहे. तो तिच्याशिवाय फक्त अर्धा पुरुष आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, हव्वा सुंदर होती. आज जी स्त्री सुंदर आहे, तिला ती मूळतः ते सौंदर्य आई हव्वेकडून मिळाले आहे. तिच्याकडे नसलेले सौंदर्य असे कोणतेही नाही. मी तुम्हाला सांगतो, ती आदामाचा दुसरा अर्धा भाग होती. आता आपण 23वे वचन पाहूया. उत्पत्ती 2 अध्याय वचन 23. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. हिब्रू भाषेमध्ये स्त्री हा शब्द पुरुष या शब्दासारखाच आहे. पुरुषासाठी इश हा शब्द आहे आणि स्त्रीसाठी इश्शाह हा शब्द आहे. ती पुरुषाचा दुसरा भाग आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी आहे. मनुष्याने पुढाकार घ्यावा असा देवाचा हेतू होता. त्याने पुरुषाला प्रथम निर्माण केले आणि स्त्रीने पुरुषाचे अनुसरण करण्यासाठी तिला निर्माण केले. पुरुष आक्रमक आहे. देवाने त्याला शारीरिक दृष्ट्या देखील असे बनवले आहे आणि स्त्री प्रतिसाद देणारी आहे. प्रियांनो, आता मला असे सांगू नका की पत्नीने तिच्या पतीवर प्रेम केले पाहिजे. देव असे म्हणत नाही. देव म्हणतो की तिने त्याला प्रतिसाद द्यावा. जर तो तिला म्हणाला, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तर ती त्याला लगेच उत्तर देईल, माझेही तुझ्यावर प्रेम आहे. जर तो योग्य प्रकारचा नवरा असेल तर ती प्रतिसाद देईल, कारण तोच पुढाकार घेणार आहे. म्हणून पुढील वचनात काही विशेष असं म्हटलेलं आहे. उत्पत्ती 2 अध्याय आणि वचन 24. यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पुरुष आता आपल्या पत्नीच्या अधीन आहे, या अर्थाने की तो तिच्यासाठी जबाबदार आहे आणि तो आता त्याच्या आईवडिलांच्या नियंत्रणाखाली नाही. आता आपण वचन 25 वाचूया. उत्पत्ती अध्याय 2 वचन 25. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्यास संकोच वाटत नसे. जरी शास्त्रवचने असे म्हणत नसली तरी मला वाटते की त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे गौरवी प्रकाशाने झाकलेले होते. मी असे म्हणू शकतो की मला वाटते की ही स्त्री आणि पुरुषाच्या निर्मितीची सर्वात सुंदर आणि सर्वात मौल्यवान कथा आहे. येथे एक जोडपे आहे ज्यांना देवाने खरोखर एकत्र जोडले आहे. देवाने त्याच्या लोकांना काही गोष्टी दिल्या आहेत ज्या त्यांनी पाळल्या पाहिजेत आणि देवाने मानववंशाला विवाह संस्था दिली. विवाह संस्था असा एक बंध आहे जो आधुनिक पुरुष तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्तोत्र 2 आणि 3 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. पहा, माणूस काय करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो देवापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण देवानेच विवाह संस्था स्थापिली आहे. स्त्रीची निर्मिती ही अप्रत्यक्ष निर्मिती होती,
कारण देवाने तिला पुरुषापासून निर्माण केले, जेणेकरून ती पुरुषाचा अर्धा भाग आहे हे प्रकट होईल. कोणीतरी हे या प्रकारे म्हटले आहे, कारण स्त्री अविकसित पुरुष नाही, तर वैविध्यपूर्ण आहे. ती आवडावी म्हणून सारखी नाही, परंतु फरकाने सारखी आहे. तरीही दीर्घ काळात सारखेपणात वाढले पाहिजे, जसे गीताच्या बोलाला साजेसे परिपूर्ण संगीत. तसे शेवटपर्यंत तिने स्वतःला पुरुषासमोर ठेवले पाहिजे, व्यक्तिमत्वात वेगळे परंतु एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांप्रमाणे सारखे. पुरुषासाठी स्त्रीच्या निर्मितीची कथा ही सर्वात सुंदर कथांपैकी एक आहे. या अध्यायाचे विषय खूपच अद्भुत आहेत. माणसाची निर्मिती, त्याला कुठे ठेवले आहे, त्याचा व्यवसाय, त्याच्यावर असलेल्या जबाबदारीत कोणती अट आहे, त्याला सोबतीची गरज आहे, आणि नंतर देवाने स्त्रीची निर्मिती केली. पती आणि पत्नीमध्ये एक ओळख असणे आवश्यक आहे, आणि देव म्हणतो, पतींनो तुमच्या पत्नींवर प्रेम करा. ही निर्मितीची कहाणी आहे. भवसिंधू खवळला किती, भीती वाटती भडकली मती. भवसिंधू खवळला किती, भीती वाटती भडकली मती. येऊनी यवारे प्रिय येशू धावरे. प्रभुराया धाव माझ्या गुरुराया धावरे. प्रभुराया. मी दीन बुद्धी बलहीन रे, जळावीण मीना तसा तूज वीण. मी दीन बुद्धी बलहीन रे, जळावीण मीना तसा तूज वीण. शून्य माझ सारे प्राणेशा धावरे. प्रभुरा. एका तुरुंगात धर्मगुरू असलेल्या एका व्यक्तीने आपला अनुभव सांगितला. त्या काळात त्याचे नाझी प्रमुख असलेल्या पुरुषांशी व्यवहार होते. ख्रिस्ताला स्वीकारण्यास नकार देणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक असलेल्या एका व्यक्तीच्या शेवटच्या मुलाखतीबद्दल बोलताना हे धर्मगुरू गेर्क म्हणाले, त्या संध्याकाळी सुमारे 8:30 वाजता मी त्या व्यक्तीबरोबर एक दीर्घ बैठक घेतली. या मुलाखतीदरम्यान त्या व्यक्तीने निर्मितीच्या कथेची खिल्ली उडवली, शास्त्रवचनांच्या दैवी प्रेरणेने थट्टा केली आणि काही ख्रिस्ती मूलभूत गोष्टींना स्पष्टपणे नकार दिला. आणि त्या व्यक्तीचा न्याय तिथे लगेचच झाला. 2 तासापेक्षाही कमी वेळात त्याने आत्महत्या केली. प्रियांनो, आजच्या जगात आत्महत्यांचे भयानक प्रमाण आहे, आणि जर या मोठ्या प्रमाणातून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे पुरुष आणि स्त्रियांना हे कळवणे की ते देवाचे प्राणी आहेत आणि ते त्यांच्या निर्माणकर्त्याला जबाबदार आहेत, हे महत्त्वाचे आहे. जर आम्ही देवाला ओळखतो, जर त्याचे आणि आमचे नाते आहे असे आम्ही समजतो, तर आम्ही आमची जबाबदारीही ओळखतो आणि जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी करणार नाही. आपण अध्याय 2 मध्ये मानवाचे देवाशी असलेले नाते, मानवाची देवाची उपासना, मानवाचा देवाशी असलेला सहवास, मानवाने केलेली देवाची सेवा, मानवाची देवाशी असलेली निष्ठा, मानवाचा देवाकडून अधिकार आणि मानवाचे सामाजिक जीवन देवाकडून आणि देवासाठी हे पाहिले आहे. हाच या अध्यायाचा महान संदेश आहे. काय आम्ही
हा संदेश स्वीकारलेला आहे? काय आम्हाला देवाशी दृढ नाते ठेवायचे आहे? देव आमच्यावर आजही प्रीती करतो. आमचे कल्याण व्हावे हीच त्याची इच्छा आहे. त्याचे संकल्प आमच्यासाठी हिताचे आहेत. आम्ही देवाशी आमचे नाते ठेवायला तयार आहोत काय? प्रियांनो, प्रयत्न केला तर सर्व गोष्टी शक्य होतात. आपण प्रयत्न करू आणि आमच्या कृतीद्वारे देवाला संतोष देण्याचा प्रयत्न करू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमचा निर्माणकर्त्या, आमच्या प्रेमळ प्रभूजी, धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आमच्याबरोबर आहेस. आणि प्रभूजी, उत्पत्ती या पुस्तकाचे अध्ययन करीत असताना प्रभूजी आम्हाला सुरुवातीपासून तू शिकवत आलेला आहेस. तुझी वचनं प्रभू परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करणारी आहेत. आणि आज प्रभू परमेश्वरा, ज्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो बाबा. होय प्रभूजी, आज आम्ही पाहिलं की स्त्री आणि पुरुषामध्ये काय फरक आहे आणि काय सारखेपणा आहे. आणि तू देखील त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोस. होय प्रभूजी, तुझी इच्छा आम्हाला समजलेली आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीनं राहण्यासाठी, योग्य प्रतिसाद देण्यासाठी, प्रभूजी तुझं आणि आमचं नातं अधिक दृढ होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की आमचे प्रयत्न कधी कधी अपुरे पडतात. परंतु बापा, परिपूर्ण करणारा आमचं जिवंत देव तूच आहेस. आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावत आहोत बापा. तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि आम्हाला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. कारण बापा, आम्ही ओळखलेलं आहे की तू आमचा निर्माण करता आहेस. होय प्रभूजी, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. सत्य जीवन मीच आहे. मार्ग सत्य जीवन त्या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी येशू जगात आले. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. येशूने
प्रियानो, आमच्या संपूर्ण कार्यक्रमात आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या भागातून आपण शिकलो की उत्पत्ती अध्याय 2 मध्ये देवाने मानवजातीची, त्यांच्या पर्यावरणाची आणि त्यांच्या उद्देशाची एक सुंदर आणि जिव्हाळ्याची कथा सादर केली आहे. देवाने एदेन बागेत अशी झाडे लावली होती जी आनंददायक आणि उपयुक्त दोन्ही होती, ज्यात जीवनाचे अद्वितीय झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान देणारे झाड यांचा समावेश होता. मनुष्याला या बागेत काम करण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी ठेवण्यात आले होते, जेणेकरून तो निसर्गावर सत्ता गाजवेल. देवाने मनुष्याचा आज्ञाधारकपणेची परीक्षा घेण्यासाठी एक स्पष्ट आज्ञा दिली, ज्यामुळे स्वतंत्र इच्छेसोबत येणारी जबाबदारी प्रकट झाली. आदमाला सोबतीची गरज आहे हे पाहून देवाने प्रत्येक प्राणी निर्माण केला आणि शेवटी आदमाच्या बरगडीतून स्त्रीला निर्माण केले. समानपूर्वक आणि भागीदारीसाठी ही रचना होती. विवाह ही दोन व्यक्तींचे एक शरीर होणारे मिलन म्हणून देवाने स्थापित केले. हा अध्याय मनुष्याच्या देवाशी असलेला सहवास, त्याचा अधिकार, जबाबदारी आणि देवाने स्थापित केलेले सामाजिक संबंध यावर प्रकाश टाकतो. पुढील भागात आपण पाहू की देवाची सर्वात मौल्यवान निर्मिती मानव मोहात आणि पापात कसा पडतो. सध्या निरोप घेऊ. पुन्हा भेटूपर्यंत देवाच्या कृपेत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. उत्पत्तीचे पुस्तक केवळ सुरुवातीचे किंवा प्रारंभीचे पुस्तक नाही, तर ते कुटुंबांचे पुस्तक देखील आहे. आजचा प्रश्न: हिब्रू भाषेत पुरुषासाठी कोणता शब्द आहे? ए. इशा, बी. वाश, सी. इश, डी. यशा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.